कृष्णा 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 हरे हरे. आपण जवळजवळ 222 गोव्यांपर्यंत आलेलो होतो. शेवटच्या 2-3 ओव्या परत घेऊन आपण पुढे जाऊ. 219वी ओवी आहे. नाडी होईल बेताल, गात्रे होती ते शिथिल, साधका घबराटती होईल परी भ्यावेच ना. ऐशा व्याधी प्रकटतील, सवेची नष्टही होतील, दोष शरीराबाहेर पडतील ऐसे अर्जुना. जेव्हा ध्यान समजायला लागतं, ध्यान कशाला म्हणतात, ध्यान कसं करतात हे जेव्हा समजतं, तेव्हा नवीन दोष बनणं बंद होतं. आपल्या मनाला जी नवीन दोष निर्माण करण्याची सवय लागलेली असते ती सवय बंद पडते. आणि ती सवय बंद पडली की जुने जे दोष आपल्यामध्ये पूर्वसंचिताच्या रूपाने साठून राहिलेले असतात ते दोष प्रकट व्हायला लागतात ध्यानामध्ये. कारण आपल्याकडे खूप मोठा मागच्या अनेक जन्मांचा कर्मांचा साठा आहे, चांगले वाईट कर्म. आणि जेव्हा नवीन कर्म बंद होतं तेव्हा निसर्गात अशी रचना आहे की हे जुने जे संस्कार आहेत, जुने जे दोष आहेत ते पृष्ठभागावर यायला लागतात. प्रत्येकाचं कर्म वेगळं आहे, प्रत्येकाचं संचित वेगळं आहे. म्हणून ध्यानामध्ये अशी अवस्था प्राप्त झाल्यानंतर साधकांना निरनिराळे अनुभव येतात. कोणाला काय अनुभव येईल काहीच सांगता येत नाही. आणि कारण की आपलं पूर्वकर्म काय आहे, मागचं कर्म काय आहे हेही काही आपल्याला माहिती नसतं. पण ते असतं आणि जे असतं ते प्रकट होतं. ही अशी ती ध्यानाची प्रक्रिया आहे. आणि मग अशा वेळी वर्णन आलेलं आहे की नाडी होईल बेताल, गात्रे होतील ते शिथिल, साधका घबराटती होईल परी भ्यावेच ना. जितकं ध्यान परफेक्ट तुम्हाला समजलं असेल तितके बळकट आणि अतिशय ताकदवान संस्कार प्रकट होतात. जितकी साधकाची तयारी जास्त तितकी त्याची परीक्षा मोठी घेतली जाते. आणि मग तेव्हा कोणाला काय अनुभव येईल काही सांगता येत नाही. मागच्या अनेक आठवणी आपल्या जीवनातल्या आपण आपल्या स्मृतीमध्ये रेकॉर्ड करून ठेवलेल्या आहेत आणि त्या संस्कार रूपाने सुद्धा आहेत. जसं विपश्यनेच्या अनेक शिबिरांमध्ये असं अनुभवाला येतं की मागचे संस्कार हे प्रगटायला लागतात. मला आठवतं एक
चांगले MBBS डॉक्टर होते. आणि 5व्या-6व्या दिवशी त्यांना हार्ट अटॅक येतो असा भास व्हायला लागला. आणि हार्ट अटॅकचे सगळे लक्षणं त्यांच्या शरीरावर दिसायला लागले. ध्यान शिकवणारे जे आचार्य असतात त्यांना माहिती होतं की हे निव्वळ ही मानसिक भीती आहे यांची, कारण की त्यांना पूर्वी हार्ट अटॅक येऊन गेलेला होता. आणि त्यावेळेस जी जी भीतीचं एक झापड बसलेलं आहे ते झापड आता मोकळं होतं. परंतु ते मोकळं होत असताना तसेच अनुभव पुन्हा निर्माण करतो की जे संस्कार निर्माण ज्या अनुभवांमुळे झाले ते तसेचे तसे अनुभव कॅसेट सारखं रेकॉर्डिंगच आहे सगळं, काही नाही. जे रेकॉर्ड झालं असेल ते वरती येतं. आणि जर तुम्हाला ध्यान समजलं असेल आणि येणारा हा प्रत्येक अनुभव हा मागचा संस्कारच असतो, तो एक प्रकारचा भ्रम असतो, ती एक प्रकारची आठवण आहे, मागचं रेकॉर्डिंग आहे, असं जर तुम्हाला पक्क माहिती असेल तर तुम्ही घाबरत नाही. पण नवखा साधक असेल, त्याला काही माहिती नसेल नीट, कधी त्याने असे साधना केली नसेल, कधी ध्यान लावलं नसेल आणि असं रोज 12, 15, 14 तास डोळे मिटून बसला नसेल, तर अशा माणसाला हे अनुभव नसतात. आणि मग अशा वेळी अशा लोकांसाठी ही भाषा इथे माऊलीने वापरली की साधका घबराटती होईल परी भ्यावेच ना. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट असे की जे साधक अशी काहीतरी तक्रार घेऊन येतात, भीतीची म्हणा, कशाची म्हणा, चिंतेची म्हणा, काळजीची म्हणा, त्यावेळेस ते आचार्य समजतात की हा ध्यान बरोबर करतोय. जो माणूस काहीही तक्रार घेऊन येत नाही, ज्याला काहीच त्रास होत नाही, ज्याला कोणतीच घबराट होत नाही, त्याला ध्यान समजलेलंच नसतं. ते नुसतं बसलेला असतो आपला. आणि त्याच्यात काही खालचं वर काही वरती येत नाही आणि त्याला काही भय वाटत नाही किंवा त्याला पराकोटीचं काही प्रकटत नाही. तर ही एक परीक्षा आहे साधकाची की तो बरोबर ध्यान करतोय की नाही. आणि अशा वेळी त्या साधकाला त्याच्या मनाला समाधान वाटावं म्हणून तिथे काही त्यांनी आयुर्वेदिक गोळ्या ठेवलेल्या आहेत की ज्याचा त्याच्याशी काही संबंध नसतो. सगळ्यांना एकच गोळ्या देतात. कोणी असो, गोळी काढली की दिली, ही गोळी घेऊन टाकलं, चांगलं वाटेल, हे आहे. आणि ते काम करत असतं असं हे करून. कारण त्या आचार्यांना माहिती असतं की नाही, याचं काम बरोबर चालू आहे, याला फक्त जर थोडासा मानसिक आधार द्यायचा आहे, घाबरला नाही पाहिजे, की हा याचं कल्याण होऊन जाईल, हा ध्यान करेल. आणि वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधी प्रकटतात. मग काय प्रकटतील काही सांगता येत नाही. कोणाचं डोकं दुखेल, कोणाचं हातपाय दुखतील, कोणाचे एकदम प्रचंड पाठीच्या कण्यात वेदना होतील, कोणाची मानस दुखेल, कोणाला ज्यांना स्पॉन्डिलिसिसचा त्रास असतो त्यांना स्पॉन्डिलिसिसचे सगळे दुखणं तिथं बाहेर येतं. ते आणि तुम्हाला सांगायला हरकत नाही की स्पॉन्डिलिसिस कोणताच डॉक्टर ठीक नाही करू शकणार, पण विपश्यना स्पॉन्डिलिसिस कम्प्लिटली बरोबर करतात. म्हणजे मी असे लोक पाहिलेले आहेत की त्या स्पॉन्डिलिसिसमुळे सगळे मणके त्यांचे वेल्डिंग होऊन गेले एकमेकांना. त्या मणक्यात लवचिकता काहीच राहिली नाही, तटचे तटच. त्यांना असं बोलायचं असलं तर पूर्ण असं बोलावं लागतं, असं.
असे लोक 2-3 शिबिरांमध्ये एकदम मोकळे झालेले पाहिलेले आहेत. काही नाही, औषध नाही, गोळी नाही, काही नाही, काही नाही. कारण की हे सगळं मानसिक आहे. आपल्याला जे काही आजार होतात त्या आजारांमधले 95% आजार हे मानसिक आहेत. तुमची एकदा मानसिक हिंमत कमी झाली की तुमची प्रतिकार शक्ती कमी होते आणि मग रोगजंतू तर बाहेर आहेतच सगळे, काय नाही. तर असं सगळं कारण हे सगळं सायकोफिजिकल आहे, मनोकायिक आहे सगळं. मनाचा संबंध शरीराशी आहे. आणि असं त्या मनोकायिक रोगांमध्ये मानवजात अडकून गेलेली आहे. आणि या मनोकायिक रोगांमुळे खूप दुःख भोगत आहे. हे BP, डायबिटीस, दमा, ब्रेन स्ट्रोक, हार्ट स्ट्रोक, अजून कोणते रोग नाही, सगळे रोग मनोकायिक आहेत. आणि असे जे काही आहे मग तिथे त्या व्याधी प्रकट होतात. आणि जर तुम्हाला ध्यान समजलं असेल, आणि ध्यान म्हणजे काय, मी तुम्हाला किती वेळा सांगितलंय की ध्यान म्हणजे दुसरं काही नाही, वर्तमान क्षणी जे काही घडत आहे त्याची समज आपल्याला असली पाहिजे. आणि समजपूर्वक त्या घटनेसोबत राहता आलं पाहिजे. पळून जायचं नाही तिथून. काही दुखायला लागलं, काही वेदना व्हायला लागल्या तर ध्यान सोडून द्यायचं, हालच्या बाहेर फिरायला जायचं. असं केलं तर ठीक आहे, ते तुम्ही एक प्रकारचं पलायन आहे, तुम्ही निघून जाता. पण तुमच्या आतली व्याधी जशीची तशी राहते. ती व्याधी काही पुसली जात नाही, ती व्याधी नष्ट होत नाही. ती व्याधी जर नष्ट व्हायची असेल तर तुम्हाला तुमच्या व्याधीच्या सोबत शांतपणे राहायला पाहिजे. आणि समजपूर्वक म्हणजे कसं की जो काही अनुभव येतोय तो अनुभव आपल्याला आपल्या पूर्वकर्मांमुळे येत असतो. हे आपल्याला पक्क माहित पाहिजे आधी, की आपल्याला जो काही त्रास होतो किंवा जे काही आनंदही होतो, सुखही वाटतं, ते सुद्धा पूर्वकर्माचं फळ असतं. भय वाटतं, जे काही जागतं आतमध्ये सगळं, ते सगळं मागचं असतं. हा जो काही आपला जन्म झालेला आहे यालाही कारणीभूत मागचं सगळं आहे. मागचं सगळं काहीतरी आहे संचित, म्हणून हा देह प्रकट झाला. हे गणित पक्क पाहिजे. आणि ते सगळं असं 100%, जसं ज्वारीचा दाना पेरला की त्याच्यातून बरोबर ज्वारीचंच बाहेर येईल, त्याच्यातून बाजरी येणार नाही. आंब्याची कोय पेरली तर त्याच्यातून आंबाच येईल बाहेर, त्याच्यातून बाभूळ येणार नाही. तसं आपणही काहीतरी मागचे बीज घेऊनच प्रवास करत असतो. आणि त्या बीजानुसार आपलं हे इथलं जीवन घडत असतं. वर्तमानात मग तुम्ही कसे वागता, काय वागतात, त्याच्यानुसार त्या मागच्या बीजांमध्ये थोडाफार फरक पडू शकतो. ते मागचं पुसलंही जाऊ शकतं किंवा मागचं वाढू पण शकतं. जर आपण चुकीचं काही वागत असलो तर मागचं वाढेल, आधीच भरपूर साठा, आणि त्याच्यात याही जन्मात आपण चुकीचं वागत राहिलो तर त्या मागच्या वाईट कर्मामध्ये अजून भर पडेल. आणि पुढे केव्हा तरी आपल्याला त्याचे सगळ्यांचे फळं येणारच आहेत. हे गणित पक्क पाहिजे आपल्याला, की जे काही आपल्याला मनात अनुभव येत आहेत, भावना येत आहेत, विचार येत आहेत, व्याधी प्रकटत आहेत,
ही सगळी आपल्या मागच्या कर्माची फळं आहेत. हा जो काही पाप पुण्याचा हिशोब सांगितला जातो की मागे काही पाप केलं असेल म्हणून आता दुःख भोगावं लागतं, हे ते गणित आहे. हे गणित खोटं नाही. हा निसर्गाचा नियम आहे. याला हा कोणालाच चुकला नाही, कोणालाच चुकला नाही. तुम्ही सगळ्यांना फसवू शकता, निसर्गाला फसवू शकत नाही. आणि म्हणून अशी समजपूर्वक आपण आपल्या ध्यानाच्या वेळेस जेव्हा हे सगळं नाडी बेताल होते, गात्र शिथिल होतात, घाबराट होते, व्याधी प्रकटतात, तेव्हा जर तुम्हाला समज असेल की हे सगळं मागचं आहे, हे माझेच कर्म आहेत, याला दुसरं कोणी जबाबदार नाही, हे सगळं आपली जीभ जर आपण दाताखाली चावली तर आपण काही हातोडी घेऊन दात पाडत नाही, कारण आपलेच दात आपली जीभ. तसं आपल्याला जे काही या जीवनात दुःख अनुभवाला येतं ते सगळं आपल्याच कर्माचं फळ आहे, हे पक्क माहिती पाहिजे. आणि असं जर माहिती असलं तर आपण कोणालाही इतरांना दोष देत नाही. नाही तर मग हे काय, हे आमच्या बापजाद्यांचं पाप आहे काही, हे काय अमुक मुळे आहे, ढबूक माणसाने मला त्रास दिला म्हणून हे आहे, काहीतरी. नाही तर माणूस काही पण अशी कारण शोधत असतो, पण तशी कारण शोधू नये. ती जबाबदारी आपली आहे. आपलं मन, आपलं शरीर आपल्या मागच्या कर्माचं फळ आहे, असं सजग होऊन आपण तिथे हे करायचं. आणि हे सगळं कसं आहे माहितीये का, हे जे कर्म आहे ना, हे कर्म आणि काळ वेगळ्या गोष्टी नाही बरं. कर्मच काळ असतं. काळ म्हणजे काय, मागचं काहीतरी भूतकाळ आहे, तो वर्तमानात प्रकट होतो. आणि वर्तमानात तुम्ही तिथे जसं वागाल, जो आसक्ती किंवा द्वेषाची प्रतिक्रिया कराल, चांगलं किंवा वाईट वागाल, त्याच्यानुसार मागच्या कर्मामध्ये फेरबदल होतो. पुन्हा ते बीज तसं वाढतं किंवा कमी होतं आणि तेच मग भविष्यामध्ये पुन्हा फळ द्यायला वर येतं, वर्तमान म्हणून. नंतर कारण भविष्यकाळ जो असतो, जेव्हा ते घडतं तेव्हा तो वर्तमान असतो. तर असं भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ, असं हे काळाचं चक्र म्हणजे कर्माचं चक्र आहे. आणि हे चक्र जर आपण समजून घेतलं नाही, याचा एकमेकांशी संबंध समजून घेतला नाही, आणि हे आपल्या लक्षात आलं नाही की आपण गप्प बसलो नाही, आपण कधी चांगली वाईट प्रतिक्रिया केली, हवं नको म्हटलं, आवडतं नावडतं म्हटलं, की मागचे संस्कार बळकट होतात. आणि चुपचाप जर तुम्ही ते सहन केलं, सहन करायचं म्हणजे समजपूर्वक, असं बुद्धसारखं नाही, समजपूर्वक की अरे हे माझेच मागचे संस्कार आहेत, हा सगळा काळाचा प्रकार आहे, हे सगळं भवचक्र आहे. आणि मी जर आता चांगली वाईट प्रतिक्रिया करेल तर ते कर्म अजून वाढणार आहे. आणि जर मी शांतपणे ते भोगून घेतलं, सहन करून घेतलं, प्रतिक्रिया केली नाही, तर त्या संस्कारांची ताकद खलास होते. तुम्हाला किती वेळा त्या कारच्या जीपच्या बॅटरीचं उदाहरण मी सांगितलं. पुढे चालवा ती गाडी का मागे चालवा, पॉझिटिव्ह चांगली सकारात्मक प्रतिक्रिया करा का नकारात्मक प्रतिक्रिया करा, तुमचं मन हे चार्जच होणार त्या बॅटरीप्रमाणे. आणि तेच जर एका ठिकाणी गाडी उभी राहिली तर गाडीची बॅटरी आपोआप डिस्चार्ज होते. तसं तुम्ही जर सजग आणि तटस्थ राहिला, निर्विकल्प राहिला, स्थितप्रज्ञ राहिला, समतेमध्ये राहिला, तर तुमचे मागचे संस्कार नष्ट होतात.
हे गणित समजून घ्यायचंय पहिल्यांदा आपल्याला. हे गणित समजल्याशिवाय ध्यान सुरू होत नाही. आणि हे असं सगळं समजून घेऊन जे ध्यान करतील त्यांचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून इथे माऊली सांगते, नाडी होईल ती बेताल, गात्रे होतील ती शिथिल, साधका घबराटती होईल परी भ्यावेच ना. ऐशा व्याधी प्रकटतील, सवेची नष्टही होतील, दोष शरीरा बाहेर पडतील, ऐसे अर्जुना. अक्षरशः दोष बाहेर पडताना आपल्याला तिथे दिसतात, अनुभवाला येतात. मी माझा अनुभव तुम्हाला सांगतो की एका शिबिरामध्ये असेल, माझं 7वं-8वं शिबिर असेल, 5व्या-6व्या दिवशी साधारण 3 दिवस मला असे जुलाब लागले. बरं, तिथे एकच वेळ जेवायचं, ते पण थोडंसंच खातो आपण. तिथे ध्यान चालू असतं, ते काही 1-1.5 पोळीच्या वरती काही कोणी जेवण करत नाही, पोटात काहीच घेत नाही जवळजवळ. आणि जुलाब म्हणाल, कल्पनाच करू शकत नाही. सर आपण खात काही नाही, एवढं काय पडतं कुठून हे सगळं. बरोबर, नुसतं पडत नाही, काळं निळं हिरवं काय नाही. आणि रोज 14-15 वेळा, 2-3 दिवस, 4-5 वेळा झालं तर माणूस ढिला होऊन जातो. 5-7 वेळा तर त्याला डॉक्टरकडे जावं लागतं बिलकुल. पण विशेष असं आहे की ते जर असं या मागच्या कर्मांशी आणि सगळं शरीर शुद्धीशी संबंध असेल तर इतकं सगळं होऊनही अजिबात थकवा जाणवत नाही. अजिबात नाही, एवढा सुद्धा नाही. फक्त आपली सवच पक्की पाहिजे. कारण की हे सगळं जो साधक असतो त्याला समजत असतं की असं होणार आहे तिथं. आणि असं होणं म्हणजे एक प्रकारे ही चांगली घटना आहे. तुमची शुद्धी चालू आहे अशी समज पाहिजे सगळी. घाबरायचं नाही, मग घाबरून गेला तर काही खरं नाही. तर ध्यान करायचं म्हणजे समज पाहिजे. आणि काही नाही, 2-3 दिवस असं, 3-1 दिवसानंतर मग ओके एकदम सगळं. आणि काही नाही, कधीच असं नाही झालं की काही त्रास होतोय का, थकून गेलाय का, कधी काय नाही. उलट एक प्रकारचा थंडावा आणि असं एकदमच आल्हाददायकता वाटते. आणि ते दोष जसे जातात ना तसं आपलं शरीर आणि मन असं हलकं आणि आल्हाददायक व्हायला लागतं. पण एक आहे, जेव्हा दोष बाहेर पडतात काही वेळा प्रचंड वेदना होऊ शकतात. ते पण आहे अनुभव लोकांचे, पराकोटीच्या वेदना होतात. पण त्या सहन करायच्या, घाबरायचं नाही. ही माऊलींनी जे सांगितलं की बिलकुल घाबरायचं नाही, काही चिंता करायसारखं नसतं, काही नाही. तिथे 2-3 MD डॉक्टर असतात. ते फक्त तुमचं BP, तुमचा ECG हे सगळं नीट तपासतात ते सगळं. आणि ते सगळे साधना केलेले लोक असतात. MD डॉक्टर जरी असले तरी त्यांनी कोर्सेस केलेले असतात, त्यांना माहिती असतं. मग त्यांच्या लक्षात येतं हे काही शारीरिक नाही, हे मानसिक आहे. मग ते असंच खोटी गोळी देऊन त्याचं समाधान करून आणि 2-3 दिवसांनी त्या साधकाला अनुभव येतो, काय रे आता काही त्रास होत नाही, आता गेलं. तर असं ऐशा व्याधी प्रकटतील, सवेची नष्टही होतील, दोष शरीराबाहेर पडतील, ऐसे अर्जुना. असे हे जे मागचे आपले दोष आहेत ते दोषच शरीरात साठलेले असतात. हा BP होतो, डायबिटीस होतो, दमा होतो, निरनिराळे रोग होतात. हे सगळे रोग म्हणजे मागचे कर्म आहेत, साठलेले दोष आहेत ते सगळे.
कोणाला मूत्रपिंडाचा विकार होईल, कोणाला लिव्हरचा विकार होईल, कोणाला पोटाचा विकार होईल, कोणाला आतड्यांचा विकार होईल, कोणाला प्रोस्टेट होईल, काय कोणाला डोकेदुखी होईल, कोणाला काय होईल, काय काही सांगता येत नाही. पण आपली समज